नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत कलरफुल पराठा। यासाठी मी इथे घेतले आहे कोथिंबीर, बीट, गाजर, काकडी। हे मी इथे असं किसून घेतलेलं आहे सगळं। त्यासाठी घेतलं मी गव्हाचं पीठ 2 वाट्या, एक वाटी घेतलं ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी घेतलं बेसन आणि 1/3 वाटी घेतलं तांदूळाचं पीठ। आता इथे खलबत्त्यामध्ये मी ओवा आणि जिरं असं अर्धवट कुटून घेणार आहे। जिरं घालते आहे। इथे हे अर्धवट असं कुटून घेणार आहे, म्हणजे याचा स्वाद छान लागतो। याच्यात घातला आहे थोडासा हिंग घातलं मी, हळद, धनेपूड, तिखट, हिरवी मिरची पण छान लागते। आज आणायची राहून गेली म्हणून मग जरा लाल तिखट घालते आहे, चवीनुसार मीठ। आणि आता आपण याला सगळं एकत्र करून भिजवायचं आहे। पहिले एकत्र मिसळून घेऊ। ह्या पराठ्याला कलरफुल पराठा माझा मुलगा नेहमी म्हणायचा लहानपणी, कलरफुल पराठा करई, म्हणून त्याला नाव पण तसंच पडलं। म्हणून मी आज तुमच्यासोबत तसंच शेअर करते, कलरफुल पराठा। आता आपण याच्यात घालून घेऊ दही, हे पण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते। ही झाली इथे कणिक मळून, याला तेल लावून 2 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आपण पराठा लाटून घेऊ। असं मध्ये व्यवस्थित तेल लावलं की पराठा पण छान खरपूस भाजला जातो। आता व्यवस्थित तव्यावर आपण शेकून घेणार आहे। याला तुम्ही तेल किंवा तूप काही पण लावू शकता। व्यवस्थित असं दाबत दाबत याला शेकून घ्यायचं आहे। झाला पराठा तयार। हा दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबत छानच लागतो। आता आपण करणार आहोत ज्वारीचं सॅलेड। त्यासाठी मी इथे घेतली आहे ज्वारी, आणि ही ज्वारी मी 7 ते 8 तास भिजत घातली आहे। 7 ते 8 तासानंतर याच्यातला एखादा दाणा असा खाऊन बघायचा
तोंडामध्ये जर का असं पिठा लागलं लगेच चावल्याबरोबर तर दाणे भिजलेले आहे, नाहीतर दाणा कडक लागेल तुम्हाला. आता हे आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. कुकरमध्ये घातलं आहे. आता याला 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. याला व्यवस्थित 5-6 शिट्ट्या करून घेऊ. पाच 6 शिट्ट्यांनंतर हे बघा, हे असं झालेलं आहे. व्यवस्थित ज्वारी पूर्ण शिजलेली आहे. हे बघा, दाबून बघितल्याबरोबर असा दाणा मऊ झाला आहे. आता आपण सॅलड करू. इथे मी बाउलमध्ये ज्वारी घेतली आहे शिजवलेली, आणि हे सगळं सॅलडचं सामान. तर याच्यामध्ये आपण घालून घेऊ बारीक कांदा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर बारीक चिरलेली, किसलेली काकडी, किसलेलं गाजर, आणि किसलेलं बीट. हे सॅलड इतकं मस्त लागतं. एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी कॅफेमध्ये गेलो होतो, तिथे मी हे खाल्लं होतं. म्हटलं एकदा घरी करूनच बघावं. आधी करून बघितलं आणि आता तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता चवीनुसार मीठ घालू. मीठ जरा कमी घातलं कारण चाट मसाला घालायचा आपल्याला. इथे घातला चाट मसाला. थोडंसं तिखट, अगदी थोडं तिखट घालायचं आहे. थोडंसं स्वादाला धनेपूड, आणि इथे अगदी चिमूटभर काळा मसाला, अगदी चिमूटभर घालायचा. मस्त खमंग स्वाद येतो. आता लिंबू पिळून घेऊ. हे सॅलड तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. छानच होतं, पण कमेंट करून नक्की सांगा मला. हे आता व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. नुसतं हे वाटीभर सॅलड सुद्धा पोटभरीचं होतं. छान लागतं, मस्त लागतं. ते दिसतानाच इतकं टेम्पटिंग दिसतं आहे, खायला पण छानच लागतं. हे झालं आपलं तयार सॅलड. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय बाय.